चलो रोल रोल. कायदा आणि सुव्यवस्थेचा विषय गेले 1.5 ते 2 महिने चालू आहे. माझी राज्याच्या माननीय मुख्यमंत्र्यांना मागणी आहे की तुमच्या गृहमंत्र्याचा तातडीने राजीनामा घेतला पाहिजे. सातत्याने जालन्याला ज्या अमानुष पद्धतीने महिलांवर मुलांवर अन्याय आणि लाठीचार्ज केला याच गृहमंत्रालयाने, त्यानंतर ज्या पद्धतीने कोयता गँग असेल, ड्रग माफिया असेल आणि ज्या पद्धतीने मग मराठा असेल, धनगर, लिंगायत, मुस्लिम समाजाच्या आरक्षणाचे विषय असतील, अतिशय असंवेदनशील हे सरकार आहे आणि हे सगळं पूर्ण अपयश हे सरकारचं आहेच, पण त्याच्यात गृह मंत्रालयाचं जास्त आहे. त्याच्यामुळे या राज्याच्या गृहमंत्र्यांनी तातडीने राजीनामा दिला पाहिजे. एक मुद्दा असा आहे की अजितदादांचे आमदार सुद्धा आंदोलन करताना दिसत आहेत. त्यांचंच सरकार आहे, कुठेतरी विश्वास नाही का सरकारवर? हे मी कालच बोलले होते. मी कालपासून हेच मांडतेय की काल सत्तेत असलेले जे आमदार आहेत, कॅबिनेट चालली होती सह्याद्रीला, आंदोलन सत्तेत असलेले आमदार करत होते गव्हर्नर हाऊसला. गव्हर्नर हाऊस आणि सह्याद्रीमध्ये तुम्ही चालत जरी गेला तरी 10 मिनिटापेक्षा जास्त वेळ लागत नाही. तर सह्याद्रीवर जाऊन न्याय मागण्यापेक्षा सत्तेत असलेले गव्हर्नर हाऊसला सत्तेत असलेले आमदार हे जातात, याचाच अर्थ आम्ही तर विरोधातच आहोत, पण सत्तेत असलेल्याही आमदारांना ह्या सरकारवर, ट्रिपल इंजिन खोके सरकारवर विश्वास राहिलेला नाही. महाविकास आघाडीतर्फे आता तात्काळ अधिवेशन घेऊन मराठा आरक्षणावरती चर्चा करावी आणि यावरती निर्णय घ्यावा अशी मागणी केली जाते आणि त्यासाठी विधानभवनाच्या बाहेरवरती आंदोलन करतात. अहो, मी गेले 2 आठवडे ही मागणी करते. तुमचा सगळा रेकॉर्ड काढून बघा, ऑल पार्टी मीटिंग बोलवा आणि तातडीने अधिवेशन घ्या. ही सातत्याने मी मागणी करते आणि माझा स्वतःचा रेकॉर्ड तुम्ही काढून बघा आणि सत्तेतले बाकी सगळ्या खासदारांचा रेकॉर्ड काढून बघा. मराठा आरक्षण, धनगर आरक्षण, लिंगायत आरक्षण आणि मुस्लिम आरक्षणाबद्दल महाराष्ट्राच्या वतीने सगळ्यात जास्त वेळा हा मुद्दा मांडलेली खासदार कोण आहे? हा डेटा स्पीक्स फॉर इटसेल्फ. पण ताई, आता जी बैठक चालू आहे त्या बैठकीमध्ये महाधिवक्ता यांनी असं वक्तव्य केल्याचं कळतं आहे की 1 दिवसाचं अधिवेशन बोलून काही होणार नाही, हा मुद्दा मोठा आहे, त्यामुळे एका दिवसाच्या अधिवेशन मान्य, अगदी बरोबर आहे. मी तर किती दिवस म्हणते की होऊ दे, 4 नाही 5 दिवस राहू दे. प्रत्येक आमदाराला बोलायची संधी द्या. 288 आमदार आहेत ना महाराष्ट्रात, प्रत्येकाला बोलायचा अधिकार आहे ना, बोललाच पाहिजे त्यांनी. 1, 2, 3 काही 3 दिवस घ्या, पण प्रत्येक आमदारांनी त्याची स्पष्टपणे भूमिका ही मांडलीच पाहिजे. हे लोकप्रतिनिधी कोण असतो? सर्वसामान्य मायबाप जनतेचा आवाज म्हणून आम्ही इथे येतो आणि तीच जर भूमिका मांडता येत नसेल तर काय उपयोग त्या जबाबदारीचा किंवा त्या आमदार खासदाराचा? आरक्षण द्यायचं आहे, यासाठी कायद्याची बाजू समजून घेतली पाहिजे अशा पद्धतीचं आव्हान देवेंद्र फडणवीस यांना आता सुचायला लागलं. माननीय देवेंद्रजी आमच्या घराच्या बाहेर येऊन म्हणले होते पहिल्या कॅबिनेटमध्ये आरक्षण देऊ धनगर समाजाला. काय झालं? 10 वर्ष झाली, गल्लीपासून दिल्लीपर्यंत त्यांचं सरकार आहे ना. मराठा समाजाला 30 दिवसात. आज जरांगे पाटलांचा मनाचा मोठेपणा आहे की ते स्वतःहून म्हणले 30 दिवस नको, चला मी 10 दिवस जातो. हे मनोज जरांगे पाटलांचा दिलदारपणा होता की 10 दिवस वाढवून गेले. 40 दिवस या सरकारला दिले होते. मग हा मॅजिक नंबर 40 दिवसाचा आणला कुठून? देवेंद्र फडणवीस त्याच सरकारमध्ये आहेत ना, मग 40 दिवसाचा मॅजिक नंबर आणला कुठून? सातत्याने सगळ्या समाजाचा अपमान करा, त्यांना दुखवा, त्यांना फसवा, हेच हे भ्रष्ट जुमला पार्टीचं जे हे ट्रिपल इंजिनचं खोके सरकार आहे, हे त्यांचं पूर्णपणे अपयश आहे. बरोबर आहे, जरांगे पाटील म्हणले बरोबर आहे. आणि जरांगे पाटलांना जसा त्यांनी दगाफटका केलाय तसा सगळ्यांनाच केलाय. या राज्यातल्या महिलांना केलेला आहे. महिला सुरक्षितता कुठे? मराठा समाज, धनगर समाज, लिंगायत समाज, मुस्लिम समाज सगळ्यांनाच धोका दिलाय. आज कोण सुरक्षित आहे या राज्यामध्ये? आणि त्याला पूर्णपणे जबाबदार या राज्याचे गृहमंत्री आहेत, कारण का सातत्याने खोटं बोलतात. कालच एका वकिलाचं पूर्णपणे स्पष्टीकरण आलंय. ते काय म्हणले? महाराष्ट्राचे मुख्यमंत्र्यांनी जर राजीनामा दिला तर आम्ही त्यांना MLC करू. राजीनामा दिला म्हणजे यांना माहिती आहे याचा अर्थ की डिस्क्वालिफिकेशन होणार आहे. म्हणजे त्यांनाही दगाफटका झालाच ना.
मग शिंदेंनाही दगाफटका केला. यांना जर माहिती होतं डिस्क्वालिफिकेशन होणार आहे तर आधी पक्ष फोडला उद्धवजींचा, त्यानंतर आता शिंदेंना ते डिस्क्वालिफाय करणार असं हे देवेंद्र फडणवीसच म्हणतायत. म्हणजे शिवसेनेला उद्धवजींना केला तर केला, स्वतःच्या घटक पक्षाला पण हे करतायत. माझी या अजित पवार गटाला ही विनम्र विनंती आहे की कधीतरी एका ताटात जेवलोय आपण, ते आता शिंदेंना पण धोका देत आहेत. त्याच्यामुळे संभाल के रहो इस भारतीय जनता पार्टी भ्रष्ट जुमला पार्टी से. आता जरांगे पाटील यांनी आरक्षणाच्या मागणीसाठी जे आंदोलन पुकारलेलं होतं ते इतके दिवस शांततेत सुरू होतं, अचानकपणे जाळपोळ त्याचबरोबर हिंसक वळण जे लागलेलं आहे याच्यामध्ये कुठे राजकीय हस्तक्षेप होतो आणि आंदोलनाला बदनाम करण्याचा डाव गृह मंत्रालयाचं अपयश आहे. गृहमंत्री काय करतायत? इंटेलिजन्स डिपार्टमेंट असताना मग त्यांना माहिती नव्हतं? गृहमंत्री काय करतायत? दुसऱ्या राज्यात जातात प्रचाराला, यांना दुसऱ्या राज्यात प्रचाराला जायला वेळ आहे, पण राज्याची सुरक्षितता याच्यासाठी वेळ नाही गृहमंत्र्याला. मी गेले अनेक दिवस ही मागणी करते आणि त्या मागणीवर मी ठाम आहे की ह्या राज्याच्या गृहमंत्र्यांनी तातडीने राजीनामा दिला पाहिजे, त्याच्याशिवाय प्रश्न सुटणारच नाही. राष्ट्रवादीला टार्गेट केलं जात आहे का? ज्या पद्धतीनं बीडमध्ये सगळा प्रकार घडला त्याच्यावरून असं वाटतंय की राष्ट्रवादीला टार्गेट केलं जात आहे? नाही, राष्ट्रवादीला टार्गेट केल्याशिवाय त्यांची हेडलाईनच होत नाही. पण ज्या पद्धतीने सोळंकींच्या कुटुंबावर झाला, संदीप क्षीरसागरची लहान लहान मुलं हो, त्या बायकोशी बोला, मी बघत होते, बिचारी पोरगी थरथर कापत होती फोनवर, म्हणजे तिला बोलता येत नव्हतं, कोलॅप्स झाली होती. पण काय करणार, ती मुलांना वाचवायचं होतं तिला. अमरसिंह पंडितांच्या घरावर त्यांचे सिनियर सिटीजन आई वडील आहेत. अहो, राजनीती एक तरफ, काही माणुसकी राहिली आहे की नाही या राज्यात? भारतीय जनता पक्षाला फक्त मताचं राजकारण येतं. आम्ही नाही विसरलो, आमच्यावर कैलासवासी यशवंतराव चव्हाणांचे संस्कार आहेत. राजकारण एका बाजूला, माणुसकी पहिली आहे. आणि छत्रपतींचं नाव घेऊन तुम्ही राजकारण समाजकारण करताना, शाहू फुले आंबेडकरांचं नाव घेताना, मग माणुसकी कुठे गेली या भारतीय जनता पक्षाची? हिंदी में जानना चाहेंगे मग एक मिनिट, मराठी होने दो पुरा. तर राज्य सरकारने सातत्याने आकडेवारी जी आहे ती सादर केलेली आहे की आमच्याकडे 11,050 कुंभी अरे, ह्या सरकारला मी सुषमा स्वराजांचंच एक उत्तर देईन. सुषमाजी नेहमी म्हणायच्या, आंकड़ों से पेट नहीं भरता, जब भूख लगती है तब धान और नौकरी लगती है. तर ह्या सरकारला घरचा आहे रे. सुषमाजींची भाषणं आठवा. हे अरुणजी, सुषमाजी सगळे भारतीय जनता पक्षाचे वरिष्ठ नेत्यांना विसरले आहे. विसर झालाय या भारतीय जनता पक्षाला. आंकड़ों से पेट नहीं भरता मैडम. हिंदी में आज एक तरफ वहां पर मंत्रालय में विधायक धरने दे रहे थे, मराठा आरक्षण के साथ साथ विदेश सत्र की मांग कर रहे थे. आप लोगों की तरफ से भी सांकेतिक एक अरे, ये हमारी तरफ से नहीं है, ये महाराष्ट्र की जनता की आवाज है. और महाराष्ट्र के जो सत्ता में जो आमदार, ये सांसद है सब, वो बैठे, तो इसका क्या है? नो कॉन्फिडेंस है. जो सत्ता के जो है सारे विधायक मुख्यमंत्री के पास नहीं गए, वो विधायक गवर्नर हाउस गए. इसका मतलब क्या है कि जो सत्ता में जो है, जो उनके घटक पक्ष है, उनके घटक पक्ष के जो उनके सब विधायक है, उनको सरकार में कॉन्फिडेंस नहीं है, इसीलिए तो गए गवर्नर के यहाँ. और गवर्नर हाउस, उनके मुख्यमंत्री 10 मिनट पे चलने के थे, गाड़ी से जाते तो 3 मिनट में सह्याद्री पहुंचे, लेकिन सह्याद्री नहीं गए विधायक, ये गवर्नर हाउस गए. इसका मतलब क्या है कि इनको कॉन्फिडेंस नहीं रहा है इस राज्य की ये ट्रिपल इंजन खोके सरकार में. आप लोगों ने राज्यपाल से भी मुलाकात की थी, विशेष सत्र बुलाने की भी मांग की थी, देवेंद्र फडणवीस भी गए थे अलग से मुलाकात करने के लिए राज्यपाल से. तो क्या आश्वासन राज्यपाल की तरफ से दिया गया? नहीं, राज्यपाल जी ने हमें वक्त दिया. मैं तहे दिल के उनकी आभारी हूँ. उन्होंने पूरी जो हमारी जो हमारे प्रॉब्लम्स थे उन्होंने सुने और उन्होंने वायदा किया हमको कि मैं सरकार से जरूर बात करूंगा. ऑल पार्टी मीटिंग जो है मुख्यमंत्री ले रहे हैं, सभी जो है नेताओं को उन्होंने आमंत्रित किया है. आपको लग रहा है इस प्रॉब्लम का सोल्यूशन निकलेगा? अभी देखते हैं, मुझे पता नहीं, मुझे एक्सेस नहीं अंदर क्या चल रहा है. जब मीटिंग खत्म होगी तो पता चलेगा. हमारे ही पार्टी के वरिष्ठ नेता वहां है, तो जब मीटिंग खत्म होगी तब पता चलेगा. सरकार से उम्मीद नहीं रही है अब आपको जिस तरीके के? अरे, उनके खुद के विधायकों को नहीं उम्मीद रही है, तो मैं तो विरोधी हूँ. उनके खुद के विधायक प्रेसिडेंट गवर्नर के यहाँ जा रहे, आप क्या बात कर रहे हैं? उग्र प्रदर्शन जो हो रहे हैं मैम, घर जलाए जा पूरी जिम्मेदारी इस राज्य की गृह मंत्री की है. कंप्लीट लॉ एंड ऑर्डर फेलियर, इसकी जिम्मेदारी पूरी देवेंद्र फडणवीस जी की है. वो इस देश के गृह मंत्री है, इस राज्य के गृह मंत्री है. उनका इंटेलिजेंस क्या कर रहा है? और उनको दूसरे राज्य में ये प्रचार के लिए जाने के लिए टाइम है, लेकिन खुद के राज्य के लिए वक्त नहीं है इनको. तो बड़े प्रचारक बन जाए
किसी और को गृह मंत्री बना ले। इसीलिए मैं बोल रही हूँ उनका रेजिग्नेशन लेना ही चाहिए, उनको देना ही पड़ेगा। थैंक यू।